आता पाहूया स्ट्रॉंग रूमची सुरक्षा आणि उमेदवारांची कशी धाकधूक वाढली आहे त्याचा आढावा घेणाऱ्या टॉप 9 बातमी। अहिल्यानगरच्या पाथर्डी नगर परिषद निवडणुकीत नवा ट्विस्ट येत्या 20 तारखेला होणार होतं मतदान। मात्र त्याआधी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संजय भागवत यांची नगर परिषद निवडणुकीतून माघार, चर्चांना उधाण। सोलापूर जिल्ह्यातील लक्षवेधी ठरलेल्या कोडवाडी नगरपालिकेच्या ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम बाहेर अपक्ष उमेदवारांकडून पाहणी। नगरपालिकेची निवडणूक लढवलेल्या रेश्मा अडगळेंकडून पाहणी। प्रवेशद्वारावर कडक पोलीस बंदोबस्त तैनात। धाराशिवमध्ये स्ट्रॉंग रूम बाहेर पोलिसांचा खडा पहारा। राज्य राखीव पोलीस दलासह 17 पोलीस कर्मचारी स्ट्रॉंग रूम बाहेर तैनात। काल संशयास्पद आवाज आल्याने दोन्ही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला होता आक्षेप। परळीत नगर परिषदेच्या पहिल्या मजल्यावरून स्ट्रॉंग रूमला कडेकोट सुरक्षा। राज्य राखीव दलाचे 25 जवानांचा चमू, त्यांच्यासोबत पोलीस ऑफिसरही तैनात। तसंच उमेदवारांच्या प्रतिनिधीकडूनही पाहणी। सीसीटीव्हीची सर्व इमारतींवर नजर। साताऱ्यातील कराड पालिका निवडणूक मतदान मशीन 42 सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली। स्ट्रॉंग रूम परिसरात राजकीय पक्ष, प्रतिनिधी, पोलीस आयोग अधिकाऱ्यांचा 24 तास पहारा। जळगावच्या चाळीसगावमध्ये ईव्हीएम स्ट्रॉंग रूम बाहेरची सुरक्षा वाढवली। स्ट्रॉंग रूम बाहेर सुरक्षा रक्षकांच्या 24 तास बंदोबस्त तैनात। सीसीटीव्ही एलईडीच्या माध्यमातून उमेदवारांचं स्ट्रॉंग रूमवर लक्ष। सोलापूरच्या मोहोळ नगर परिषदेच्या स्ट्रॉंग रूम बाहेर शिवसेना ठाकरे गटाचा 24 तास खडा पहारा। स्ट्रॉंग रूममध्ये कोणतीही गडबड होऊ नये म्हणून ठाकरेंच्या शिवसैनिकांचा पहारा। नांदेडच्या उमरी ईव्हीएम स्ट्रॉंग रूमला सशस्त्र पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। सीसीटीव्ही कॅमेरे, एसआरपीएफचे 8 जवान, पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा स्ट्रॉंग रूम बाहेर खडा पहारा। सांगोला नगर परिषदेच्या उर्वरित 2 जागांसाठी भाजप शिवसेनेची अखेर युती। शहाजी बापू पाटलांच्या पुढाकाराने उमेदवारांनी अर्ज मागे घेतले। अर्ज मागे घेतल्याने दोन्ही जागांवर बिनविरोध विजय। भाजपच्या सुजाता केदार, शिवसेनेच्या राणी माने बिनविरोध विजयी।